यार लागलं काय तुला इकडे कुठं? तुझ्याकडे काही चोरी करायला आले का डागा घालायला आले? तुझ्याकडे काही चोरी करायची नाही ना डागा घालायची नाही. थोडीशी पाकळची जाते मी. अगं बाई चंद्रमोर हाय इथं बापरे तुकडा बिकडे काय नाही मग काय भेटतं ना मग तुझ्या चंद्रमुरी? अगं इथं डॉमिनोजचं पिझ्झा भेटते नानाची जिलेबी भेटते आणि वडापाव भेटतात बरं का? बघा भाऊ, वडापाव भेटतो म्हणतोय. मला सांग भाऊ, वडापाव खाऊ म्हणून हात पाय आलेली लेकरं या देशाचा बारकासा सांभाळतील. मला पाकर नसेल द्यायची तर नको देऊ, पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील का नाही? ए बाई माझ्याकडे खरंच नाही तुला काय द्यायला. खरंच काय नाही तुझ्याकडं? आयुष्यात खरंच नाही फक्त बोललं तर डोळे जातील ना मेल्यावर. अरे बाबा बाबा बाबा, मेल्यावर डोळे जातील म्हण. मला सांग भाऊ, मेल्यावर तर सगळ्यांचे डोळे जातात, पण तेच दोन डोळे जर मरायच्या अगोदर कोणाला तरी दान केले तर एक सुंदर जगला दाखवलेलं पुण्य नाही का भेटणार? तर ते जाऊ दे, मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील का नाही? एवढा 70-80 किलो वजनाचा माणूस जर दवाखान्यात जाऊन दान केला तर दोन डॉक्टर नाहीत का तयार होणार? आपल्या शरीरात एवढं रक्त होतंय, ते जर का दान केलं तर कोणाचा तरी जीव वाचवलेल्याचं पुण्य नाही का भेटणार? देण्यासारखं खूप आहे भाऊ, पण देण्याची भावना पाहिजे. पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील का नाही? नाही फुकट असेल तर ऐकून देईल. बघाय भाऊ, फुकट असेल तर ऐकून घेईन म्हण. फुकटचं इकडचं घ्यायला कोणी आणि फुकटचं घ्यायला पापलेट कोणी? फुकटचं तर फुकटचं, पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील का नाही? माझं ऐकलं तर पुरगुंडा होईल. ए बाई काय काय बघतोस? अरे बाबा, तुला पुरगुंडा म्हणजे वेगळं वेगळं वाटलं की काय? मुरगुंडा म्हणजे लेकरं आणि ऑलरेडी मला 2 लेकरं आहेत. अरे बाबा बाबा बाबा, पुरगुंडा म्हणजे टेकडा बिकडा काय नाही. पुरगुंडा म्हणजे आमच्या भाषेत न्यारा होतोय. अच्छा म्हणजे जिला आपण मराठी भाषेमध्ये नाव आलं असं तोच का तो? तुझ्या मराठी भाषेत नॉलेज ज्या युगात भावता हे आमच्याच युगात असतात. पण ते जाऊ दे, मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील का नाही? होय तुला बुरगुंडा होईन ग, त्याला बुरगुंडा होईन ग, मला बी होईन ग, तुला बी होईन ग. 4 युगात भावता हे आमच्याच युगात असतात भाऊ. तुझा आहे तुझ्यापाशी, परंतु तुझं काय चुकलाशी. आणि ही चुकलेली जागा दाखवून देण्यासाठी संतांनी ग्रंथांची व भारूडांची निर्मिती केली. मला सांग भाऊ, एखादा ग्रंथ जर का जुना झाला किंवा कोण फाडत असेल तर त्याची पुन्हा प्राप्त करता येते. एखादा भारूड जर जुना झाला तर त्याची झेरॉक्स काढता येते. पण ज्या संतांनी या ग्रंथांना बनवण्यासाठी या नद्याची प्राप्ती केली तर त्या नद्याची झेरॉक्स काढता येईल का भाऊ? नाही. पण एवढं मी तुला सांगते, त्याचा काहीतरी फायदा होईल म्हणून तू माझं ऐकून तर घेशील का नाही? होय मला बुरगुंडा होईन ग, त्याला बुरगुंडा होईन ग, मला बी होईन ग, तुला बी होईन ग, त्याला बुरगुंडा होईन ग, त्याला बुरगुंडा होईन ग. ए बाई काय झालं? इथं माणसं चंद्रकोर लावतात तर बाय टिकली लावतात. टिकली तर टिकली नाही तर दुसरी चिटकवली. टिकली तर टिकली नाही तर दुसरी चिटकवली. मला तसं साडीचा रंग, तसं टिकलीचा रंग मॅचिंग म्हणतात, त्याला मॅचिंग म्हणतात ना. मॅचिंगच म्हणतात तर. मला सांग भाऊ, वरचा रंग मॅच जर का संसारामध्ये खरं सुख खरा आनंद हवा असेल तर नेचर मॅचिंग पाहिजे. जर नेचर मॅचिंग असेल तर वरचा रंग मॅचिंग होतोय. तुला काय वाटतं? बर भाऊ, मी काय म्हणते ते ऐकून तर घेशील का नाही? आपली माऊली आपल्या सौभाग्याचा वेगळा कुठं दान करते माहितीये का तुला? कुठं? अरे बाबा, सकाळी उठलं, बाथरूमचा दरवाजा उघडला, बाथरूमच्या दरवाजावर सौभाग्यवती भवा. नंतर बाहेर आलं, आरशा पुढे पाहिलं तर सौभाग्यवती भवा. अशा ठिकाणी आपल्या सौभाग्याचं लेणं दान करते लावून. भाऊ तुला माहितीये का कुंकू का लावायचं असतं? का? अरे बाबा, तुला माहित नाही कुंकू का लावतात? नाही. मला सांग, कुठं लावलं जातंय रे हे कुंकू? कुठं? अरे कपाळावरच लावलं जातंय ना वा. होय अरे ज्ञानी ब्रह्मविद्याच्या मध्ये हे कुंकू लावलं जातंय. कपाळावर कुंकू लावल्यामुळं महिलेच्या मेंदूचं संतुलन चांगलं होतंय. म्हणूनच आपली आई आपल्याला सांगते की बाळा, कपाळावर कुंकू लावत जा. तुला माहितीये
कशापासून आता माहित आहे कुंकू कशापासून तयार होतंय? नाही हळदी आणि चिंचुक्यापासून कुंकू तयार होतंय. जर काय एखाद्या माणसाला इंचू चावला तर ही चिंचू खाऊपर्यंत बघ त्या इंचुल्याची झाड कशी कमी होते. वा वा जर त्या इंचुल्यामध्ये जर त्या चिंचुक्यामध्ये हे इंचुल्याची झाड कमी करण्याची ताकद असेल तर त्या पायच्या मेंदूचे टेन्शन नाही का कमी करणार. वा वा तुला कुंकवाचं महत्व सांगितल्यावर पुरुषांच्या कशा टाळ्या पडल्या. अगं मी हात पुसत होतो